नमस्कार, सोनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कॉर्न कटलेट कसे बनवायचे हे पाहणार आहोत। दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर चटपटीत आणि क्रिस्पी असे हे कटलेट कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण पाहूया कसे बनवायचे कटलेट। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी मक्याचे दाणे घेतलेत। हे आपल्याला 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहेत। शिजलेले आहेत। आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेतलेत। हे अशा प्रकारे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरला थोडेसे अर्धबोबडे वाटून घ्यायचे। ह्याच्यातूनच 2 चम्मच साईडला ठेवायचं काढून। ते मी तुम्हाला 2 चम्मच अजून ऍड करू शकता। जर आपलं मिश्रण पातळ झालं तर त्याच्यामध्ये ऍड करू शकता तुम्ही 2 चम्मच। मिरची पावडर 1 चम्मच, जिरे पावडर पाव चम्मच, धनिया पावडर अर्धा चम्मच, हळद पाव चम्मच, मिरपूड पाव चम्मच, कोथिंबीर 2 चम्मच, मीठ मी इथे 1 चम्मच घेते। तुम्ही तुमच्या स्वादानुसार कमी जास्त घेऊ शकता। मक्याचे पीठ आहे, याला कॉर्न फ्लॉवर असेही बोललं जातं। ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही ऍड करू शकता। कॉर्न 2 चम्मच ठेवले होते ते मी ऍड केलेत याच्यामध्ये, अख्खे कॉर्न। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। एकजीव झालं पाहिजे असं हे मिश्रण मळून घ्यायचं। अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि क्रिस्पी ही होते। पीठ मळून झालेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते। तुम्ही कोणत्याही शेपमध्ये ठेवू शकता। मी ते गोल शेपमध्ये चपटे बनवून घेत आहे। तुम्ही चौकोनीही ठेवू शकता किंवा सिलेंडर साइजमध्ये ठेवू शकता। असे सर्व बनवून घ्यायचे। आता हे जाड्या रव्यामध्ये मी थोडे स्प्रेड करून घेणार आहे। जाडा रवा लावून घ्यायचा। तेल गरम करायला ठेवलेलंच आहे मी। मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत।
चटपटीत खावंसं वाटत असेल काय, तर हे रेसिपी बेस्ट आहे. पटकन बनते आणि खायला पण क्रिस्पी चटपटीत अशी कॉर्न कटलेट आहेत हे. मी आता काढून घेते. अगदी छान कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम ब्राऊन असा कलर आलेला आहे. क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही सॉस बरोबर किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. चटपटीत आणि क्रिस्पी असे हे कटलेट बनलेले आहेत. अप्रतिम असे झालेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू. असेच चटपटीत नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा. थँक्यू. बाय बाय.